नमस्कार प्रेक्षकांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्यामध्ये आता अक्षय हा त्याच्या बेडरूममध्ये येतो आणि म्हणतो की नशीब त्या रेवापासून मला कल्टी मारता आली आणि मी काय त्या रेवाच्या हातातून उठणं लावून घेतो होय. चल हट, मी उठणं लावून घेणार ते फक्त रमाच्या हातातून, असा विचार करून अक्षय खूप खुश झालेला असतो. तर इकडे बाहेर रमा हळूचच त्या उठण्याची डिश आपल्या हातात घेते. पटकन आता रमा ही अक्षयच्या बेडरूममध्ये येते आणि अक्षयकडे बघत आता रमा ही खुश झालेली असते. आणि आता रमाला आपल्याकडे ओढत अक्षय म्हणतो की रमा, तुझ्यासाठी मी आलोय आता एकांटी आणि लाव मला आता उठणं, असे म्हणत आता अक्षयने रमाला जवळ ओढलेलं असतं. अलगत अक्षय आता रमाच्या केसाचा लावलेला टॉवेल आता काढून फेकून देतो. प्रेमाने अक्षयने आता रमाला मिठीत घेतलेले असते. तर रमा उठणे घेऊन आता अक्षयच्या सगळ्या हाताला उठणं लावते. तर आता अक्षय रमाच्या अजूनच जवळ आलेला असतो. रमा म्हणते की अहो काय करताय तुम्ही, कुणी बघेल ना. रमा म्हणते की अगोदर उठणं लावून घ्या, म्हणजे रेवाला तुम्हाला उठणंच लावता येणार नाही. आणि प्रेमाने अक्षयच्या सगळ्या अंगाला आता रमा उठणं लावते. रमा म्हणते मी तुम्हाला म्हटले होते ना तुम्हाला उठणं मीच लावणार म्हणून, आणि मीच लावलं तुम्हाला उठणं, असे म्हणत रमा आता खूप खुश झालेली असते. आणि आता इकडे रमा ही तुळशीपाशी येऊन पंत्या लावू लागते. तर तेवढ्यात पंत्या घ्या पंत्या असे म्हणत एक बाई तिथे येते आणि रमाकडे बघत म्हणते की ओ ताई, पंत्या घेणार का. तर रमा त्या बाईकडे येते. तेवढ्यात रेवा तिथे येते आणि त्या बाईला बघत म्हणते की काय हो, कोण तुम्ही आणि तुम्हाला अशी घरात येण्याची परमिशन कोणी दिली. तेव्हा ती बाई म्हणते की अहो दिवाळी आहे, तुमच्या बी घरात लागू द्या की पंत्या. रेवा म्हणते की आम्ही ना ऑलरेडी पंत्या विकत घेतल्यात, हे बघा पंत्या लावल्या सुद्धा आम्ही, आता तुमच्या पंत्याची आम्हाला गरज नाहीये. ती बाई म्हणते की हे बघ बाई, तू असं करू नको ग, पंत्या घे माझ्या. ती पंतीवाली बाई म्हणते की अहो थोड्या तरी पंत्या घ्या, खूप कष्टाने आणि मेहनतीने बनवल्यात आणि थोड्या तरी माझ्या हाताने बनवलेल्या पंत्या घ्या तुम्ही. ती बाई म्हणते की सगळेजण मशीनवरच्या पंत्या घ्यायला लागलेत, मग आम्ही गरिबांनी तरी कसं जगायचं तुम्हीच सांगा ना. रमा म्हणते की नका तुम्ही एवढे काळजी करू, मी घेते तुमच्या पंत्या. तर रेवा म्हणते की तू का घेणार त्यांच्या पंत्या, तुला जर एवढ्या पंत्या लावायच्यात ना तुझ्या घरी लावून लाव. तेव्हा आता रमा म्हणते की माझ्याच घरी लावायला घेते ना. तर रेवा म्हणते की ओ बाई, आम्हाला पंत्या घ्यायच्या नाही, चला निघा तुम्ही. तर तेवढ्यात अक्षय तिथे येत म्हणतो की काय काय झालं. अक्षय म्हणतो काय झालं आणि या बाई कोण. तर रमा म्हणते की या बाई पंत्या विकायला आल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं पंत्या घ्या म्हणून, पण मी घेत होते पंत्या. तर रेवा मॅडम म्हणाल्या नका घेऊयात. तेव्हा आता रेवा म्हणते की अक्षय ऑलरेडी आपल्याकडे पंत्या आहेत ना, मग नको आहेत आपल्याला पंत्या. तर आता अक्षय म्हणतो की ठीक आहे, आपल्याकडे पंत्या आहेत ना. ओ बाई नको आहे आम्हाला पंत्या, जा तुम्ही. तर आता रमाला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता नाविलाजाने ती बाई पंत्याची टोपली घेऊन तेथून निघून जाते. तर इकडे रमा म्हणते की अहो सगळ्यांच्याच घरी दिवाळी असते, सगळ्यांच्याच पोटापाण्याचा प्रश्न असतो, त्यांच्याही घरी आता आनंदाचे दिवाळीचे दिवे लागायलाच हवे ना, त्यांना सुद्धा फराळ मिळायलाच हवा. तेव्हा अक्षय रमाला म्हणतो की तुला जर त्यांचा एवढा कळवळा येत असेल तर तू घे ना पंत्या, नको आहेत आम्हाला पंत्या. रेवा म्हणते की एक्झॅक्टली मी सुद्धा हेच म्हणते. तेवढ्यात दरवाजात येऊन सीमा म्हणते की काय रे अक्षय काय झालं. आणि सीमा म्हणते की अरे अक्षय काय झालं. तेवढ्यात शशिकांत सुद्धा तिथे आलेला असतो. तर आता अक्षय म्हणतो की कुठली तरी रस्त्यावरची बाई पंत्या घेऊन विकायला आली होती. रेवा बिचारी तिला सांगते ना नको आहे आपल्याला पंत्या, ऑलरेडी आपण पंत्या घेतल्यात. तरी ही कामवाली मावशी बघ ना म्हणते घ्या पंत्या घ्या पंत्या, काय चाललं हिचं हे. तर ते ऐकून शशिकांत देखील खुश झालेला असतो. ते बघून आता शशिकांत म्हणतो की वा रे माझ्या बछड्या, मानलं तुला आज. तर आता अक्षय म्हणतो की रेवा मी जरा बाहेर जाऊन येतो, ती लाईटिंगवाल्याला सांगितलं होतं लाईटिंग व्यवस्थित करून दी, झाली की नाही ते बघतो. तर रेवा खुश होत म्हणते की ओके, आणि अक्षय आता बाहेर जातो. इकडे आता रमा रेवाला म्हणते की किती कष्टाने स्वतःच्या मेहनतीने स्वतःच्या हाताने हे लोक पंत्या तयार करतात आणि आपण मात्र काय करतो, मशीनमधून बनवलेल्या पंत्या घेतो. तर आता ती बाई इकडे रस्त्याने पंत्या घ्या असे म्हणत जात असते. तर तेवढ्यात अक्षय ओ बाई असे म्हणत त्या बाईकडे येत बाईला थांबवतो. तर आता रेवा म्हणते की रमा तुला पंत्या लावायच्या तर तुझ्या घरी घेऊन लाव, हे मुकादमांचं घर आहे.
रमा म्हणते की अहो, पंती ही दिवाळीची खरी आरस असते आणि त्यात आता आनंदाचा प्रकाश असतो. हाताच्या मायेने बनवलेली ती पंती उजेड देऊन सगळ्यांना प्रकाशमय करते. रमा म्हणते की रेवा, तुला त्यांच्या पंत्या घ्यायच्या नव्हत्या तर ठीक आहे, नको घेऊ, पण तू त्यांचा अपमान का केलास? रेवा म्हणते की मी त्यांचा अपमान नाही केला. मला एक सांग ना रमा, दारावर आलेल्या प्रत्येक माणसांकडून काहीतरी खरेदी करायचंच असतं का? नाही ना रमा, आपल्याकडे पंत्या ऑलरेडी आहेत, मग कशाला उगाचच घ्यायच्या? तेव्हा सीमा म्हणते की रमे, उगाचच तू नको ना आग्रह करू. सीमा म्हणते देव आहे ना, तो सगळ्यांची काळजी घेईल, तू नको काळजी करूस. पण रमा म्हणते आई, माणुसकी नावाची काही गोष्ट असते की नाही? तेव्हा आता आपण अशा लोकांचा विचार नको का करायला? ते ऐकताच आता रेवा म्हणते की रमा, त्यांचा विचार तू कर, मला माझी दिवाळी सेलिब्रेट करू देत. तुला जर एवढा पुळका येत असेल तर या पंत्या तुझ्या घरी लाव रामा, असे आता रेवा रमाला सांगते. शशिकांत म्हणतो की बरोबर आहे रेवा, आणि आता या घरात फक्त यापुढे रेवाचंच म्हणणं ऐकून घेतलं जाईल. ते ऐकून रमा आणि सीमाला मोठा धक्का बसलेला असतो. सीमामध्ये बोलू लागते तर शशिकांत म्हणतो की तू गप्प बस. शशिकांत म्हणतो की आता खरी जबाबदारी होणाऱ्या मोठ्या सुनेकडे द्यायला हवी ना, आणि हीच खरी माझी आता होणारी लाडकी सून आहे. रेवा आता खुश झालेली असते. यापुढे आता घराचा सगळा कारभार माझी लाडकी सून रेवा सांभाळणार. काय ग रेवा? रेवा म्हणते की ऑफकोर्स फादर इन लॉ. आणि खुश होत रेवा आता शशिकांत सोबत आतमध्ये निघून जाते तर रमा आता सीमाकडे बघते. इकडे आता अक्षय त्या पंतीवाल्या बाईला म्हणतो की मला तुमच्या सगळ्या पंत्या द्या बाई. ती बाई म्हणते की आता कशाला, मागाशी तुमच्या घरी आले होते, त्या पोरीने मला हाकलून लावलं. अक्षय म्हणतो की तिच्या वतीने मी सॉरी मागतो, पण तुमच्याकडे जेवढ्या पंत्या असेल ना तेवढ्या मला त्या मी घेतो. ती बाई म्हणते रावत्या साहेब, तुम्ही आमच्या पंत्या घ्याल आणि नुसता घरात नेऊन ठेवाल, नको, मी नाही देत तुम्हाला पंत्या. ती बाई म्हणते रावत्या साहेब, नुसतं उपकार करण्यापुरतं बोलू नका, त्यापेक्षा मी अजून 10-15 घरं फिरल. आणि आता ती बाई म्हणते रावद्या साहेब. तर अक्षय म्हणतो की थांबा, तुमच्यासाठी माझ्याकडे अजून एक आयडिया आहे. आणि पटकन अक्षय फोन घेऊन एक फोन करतो. अक्षय आता आनंदला फोन करून बाहेर बोलावतो. आनंद येताच आता आनंदने त्याच्या हातात बॉक्स आणलेले असतात आणि लगेचच आनंद आता अक्षय सोबत खाली बसतो आणि त्या बाईच्या पंत्या घेऊन त्या काही सेट आता त्या बॉक्समध्ये ठेवतो. आणि आता ती बाई म्हणते काय करताय? तर आनंद म्हणतो की हे बघा, तुमच्याकडच्या पंत्या घेऊन मॉलमधले लोक त्या पंत्या या बॉक्समध्ये ठेवून आता या शहरातल्या लोकांना विकतात. हे शहरातले वेडे लोकसुद्धा या पंत्या बॉक्समधल्याच घेतात, त्यांना ते अट्रॅक्टिव्ह वाटतं. पण ती तर तीच तुमचीच, पण हा बॉक्ससुद्धा जास्त महागडा नसतो, पण त्या बॉक्समुळे त्या पंतीची व्हॅल्यू वाढलेली असते आणि एका बॉक्समध्ये हे 300-400 रुपये कमवतात. हा बॉक्ससुद्धा जादा महाग नाही आहे, तुम्हीसुद्धा हे करू शकता. तर आता आनंदचे ते बोलणे आता त्या बाईला पटलेले असते. आनंद म्हणतो की हे बघा बाई, हे जग जाहिरातींचं आहे, यामध्ये जाहिरात केल्याशिवाय माणूस पुढे जात नाही, तुम्हीसुद्धा हे करू शकता. तर बाईला आता त्यांचं म्हणणं पटलेलं असतं. आनंद म्हणतो की हे असं डोकं लावून जर विकलं ना, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. ती बाई म्हणते बाई ग, असं आहे होय? तर अक्षय म्हणतो की बघा आता तुमच्या पंत्या आम्ही कशा विकतो ते. आणि आता लगेच त्या सगळ्या पंत्या बॉक्समध्ये भरून आता अक्षय त्या बाईकडे देतो. तर पटकन एक श्रीमंत जोडपं कारमधून जात असतं. तर तेवढ्यात हा जोडत अक्षय त्यांच्याकडे येत म्हणतो की हॅलो, मी अक्षय मुकादम. तर लगेचच ते जोडपं अक्षयला हॅलो करतो आणि आनंद देखील तिथे आलेला असतो. तेव्हा आनंद त्या जोडप्याला म्हणतो की ॲक्च्युली आम्ही या ताईंना हेल्प करतो. या ताई इथे पंत्या विकायला आल्या होत्या. या ताईंनी त्या पंत्या स्वतःच्या हातांनी बनवल्यात आणि अगदी अप्रतिम बनवल्यात. तर त्या जोडप्याची आता ती मॅडम म्हणते की अहो, पण ऑलरेडी आम्ही आत्ताच पंत्या घेतल्या. अक्षय म्हणतो तुम्ही घेतल्या असतील तर त्या छानच असतील, पण तुम्ही या पंत्या वेगळ्या ठिकाणी लावा आणि या वेगळ्या ठिकाणी लावा. तेव्हा ती बाई म्हणते की तुम्ही काय यांच्या पंत्यांचं मार्केटिंग करतायत का? तर हसतच अक्षय म्हणतो की नाही हो. अक्षय म्हणतो असं काही नाहीये, फक्त आम्ही त्यांना थोडीशी मदत करतोय. आनंदात दिवाळी साजरी करण्याचा हक्क त्यांना सुद्धा आहे आणि म्हणून आम्ही ॲक्च्युली त्यांना थोडीशी मदत करतोय. आनंद म्हणतो की नॉर्मली या पंत्या मातीच्या बनवलेल्या आहेत. ऑलरेडी काही पंत्या थोडंसं त्यामध्ये सिरॅमिक किंवा POP घालून बनवलेल्या असतात. आनंद म्हणतो की या पंत्या विकत घेऊन तुम्ही असं समजा की आपण त्या बाईच्या शिक्षणासाठी मुलांच्या थोडासा हातभार लावतोय.
तेव्हा आता अक्षय म्हणतो की अशा बार्गजिंग लोकांना मदत करून आम्ही थोडंसं सोशलायझिंग पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवण्याचा विचार करतोय. तर त्या जोडप्यांना देखील अक्षयचं म्हणणं पटलेलं असतं. तेव्हा तो माणूस म्हणतो की आय एम इम्प्रेसिंग आणि काय प्राईज आहे या पणत्यांची. तेव्हा आता अक्षय म्हणतो की आपल्यासाठी ती काहीच नाही पण त्यांच्यासाठी खूप काही आहे. अक्षय म्हणतो की फक्त 250 रुपये. तर ती मॅडम म्हणते की फक्त 250. अरे वा, मग आपण 4 पॉकेट घेऊया. तर ती मॅडम म्हणते आम्हाला 4 पॉकेट द्या. तेव्हा ती बाईसुद्धा आता पणत्यावाली अवाक झालेली असते आणि लगेच त्या मॅडमला हॅपी दिवाळी करून त्या मॅडमने 4 बॉक्स घेतलेले असतात आणि 1000 रुपये दिलेले असतात. तेव्हा आता त्या बाईला खूप आनंद झालेला असतो आणि ती बाई अक्षयला म्हणते की अगं बाई, मी तर 10-12 पणत्या 50 रुपयाला विकल्या असत्या आणि तुम्ही तर 1000 रुपयाला विकल्या आणि त्याही 4च. अक्षय म्हणतो की आणि हीच तुमच्या कष्टाची खरी किंमत आहे. तर त्या बाईला सुद्धा खूप आनंद झालेला असतो आणि त्यानंतर आता अक्षय आणि आनंद हे शॉपिंगच्या पिशव्या घेऊन घरात येतात. तर सीमा म्हणते की अरे कुठे गेले होते तुम्ही. तर हसतच अक्षय म्हणतो की आम्ही गेलो होतो शॉपिंग करायला, मी रेवासाठी आणि दादा जान्हवी वहिनीसाठी. तर जान्हवी म्हणते रिअली. तर रेवासुद्धा खूप खुश झालेली असते आणि लगेच जान्हवी एक्साइट होऊन म्हणते की बघूयात काय आणलं. तर एक एक बॉक्स अक्षय रेवाकडे आणि आता आनंद जान्हवीकडे देतो. दोघीही आता बॉक्समध्ये काय आहे हे कुतूहलाने बघू लागतात. तो बॉक्स बघून रेवा म्हणते की ओ गॉड, आय एम सो एक्साइटेड. तो बॉक्स उघडून बघताच त्यामध्ये दोन्हीही बॉक्समध्ये पणत्या असतात. तर आता रेवा म्हणते की अक्षय पणती. तर अक्षय म्हणतो हो. रेवा म्हणते की मगाशीच अक्षय मी तुला सांगितलं होतं ना आपल्याकडे ऑलरेडी खूप पणत्या आहेत म्हणून. अक्षय म्हणतो की हे या कामवाल्या मावशीसाठी आहे, या अशा असतात मॉलमधल्या पणत्या, कळलं का. अक्षय म्हणतो की 1000 रुपयाचा सेट आहे आणि 500 रुपयाला एक मॉलमधल्या महागड्या पणत्या अशा असतात. तेव्हा आता आनंद म्हणतो की या अशा पणत्या खरेदी करून तुम्ही गरीब मुलांच्या शिक्षणासाठी वाटा उचलू शकता. तर आता रमाला ते आठवतं त्या पणत्यावाल्या बाई तिथे आल्या होत्या आणि अक्षय आम्हाला नको त्या पणत्या असं म्हणून त्या बाईला अक्षयने घालवले होते. तेव्हा आता रेवा म्हणते की अक्षय तू आणलेली ही पणती मला खरंच ऑलरेडी खूप आवडली आणि याच्यामुळे सोशल इन्क्लुडिंग प्लन होतंय. रेवा म्हणते की अक्षय आय एम सो प्राऊड ऑफ यू. तर लगेचच अक्षय म्हणतो की चला चला लावा मग पणत्या. अक्षय म्हणतो की कामवाली मावशी, मॉलमधल्या अशा महागड्या वस्तू घेतल्या ना तर कॉन्ट्रीब्यूट केल्याचं मोठं असं फील होतं मनाला, कळलं का. तर रमा खुश झालेली असते आणि मॉलमधून अशी खरेदी करायची असती, कळलं का तुला. तर रमा मान हलवते. हळूच आता रमा सीमाला म्हणते की आई बघितलं का रेवा मागाशी काय बोलत होती आणि आता काय बोलते ती. रमा म्हणते की ती शहाणी आहे, बघितलं का. सीमा म्हणते तिला काय वाटलं की जरा इंग्रजीतले शब्द मारले ना की झालंच म्हणून समज. रमा म्हणते की पण तुम्हाला आई एक कळलं का, त्या पणत्या आहेत ना ह्या त्या ताईच्याच पणत्या आहेत, मगाशी त्या टोपलीत घेऊन आल्या होत्यात ना. तेव्हा आता सीमाला देखील सगळं समजलेलं असतं, फक्त यांनी थोडंसं डोकं चालवलंय. तर सीमा म्हणते की अच्छा, अक्षय म्हणजे त्याच्यासाठी बाहेर गेला होता. तर सीमा म्हणते बघितलं का माझं बाळ किती गोड आहे. तर रमा मान हलवते आणि तेवढ्यात आता प्रेमाने अक्षयकडे बघत रमा तिच्या मोबाईलमधून अक्षयला मेसेज पाठवते आणि त्यामध्ये लिहिते ठीक आहे, तुम्ही माझी ही इच्छा पूर्ण केली ना, अजून एक माझी इच्छा पूर्ण करा. आणि आता रमाने अक्षयला बाहेर बोलावलेले असते. तर आता तुळस ज्या ठिकाणी असते तिथे रांगोळी काढून रमाने पणती लावलेली असते आणि आता लगेचच अक्षयसुद्धा तिथे येतो आणि रमाला म्हणतो की रमा थँक्यू, तू माझं आयुष्य असं उजळून काढल्याबद्दल. तर रमा म्हणते की तुम्ही देखील माझं असंच आयुष्य पूर्ण केलं आणि उजळून काढलं. अक्षय म्हणतो की आता फटाका फोडण्याची वेळ आली तर काडी ओढत. रमा म्हणते की आणि धडा शिकवण्याची सुद्धा. तर आता अक्षय आणि रमा मोठमोठ्याने फटाके फोडतात. तर त्या आवाजाने रेवा ही घाबरून पळतच अक्षयकडे येऊ लागते. तर तेवढ्यात रेवा अक्षयला मिठी मारणार तर रमामध्ये येते आणि रेवाला मिठी मारते आणि आता खरा खेळ सुरू झालेला असतो. रमा अक्षय एकत्र आलेले असतात आणि रेवाच्या पापाचा हिशोब चुकता करत आता रेवाच्या पापाचा हंडा भरत आता एक एक पाप रेवाचे बाहेर निघायला सुरुवात झालेली असते. तर आता अक्षय आणि रमा एकत्र येऊन रेवाला असा कोणता धडा शिकवतात हे बघण्यासाठी आणि मोरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.